बातमी आता उद्धव ठाकरेंची आहे। मुंबईतल्या मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते। आता ही पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे। भाजपने याची तक्रार केली होती आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून पत्रकार परिषदेची माहिती मागितली होती। आता राज्य निवडणूक आयोगाने सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे। त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। शेलारांच्या तक्रारीत तथ्य आहे, त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल। कारण नियमासमोर कायद्यासमोर कोणी मोठा छोटा नसतो, त्याच्यामुळे कायदा हा सर्वांसाठी आहे, तोच उद्धव ठाकरेंनाही लागू आहे। एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा। मला एवढंच म्हणायचं, जे काही सीडी असेल, जे काही वक्तव्य असेल, जो त्याच्यामध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये उच्चारलेला शब्द असेल, निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल। नियमभंग असेल तर कारवाई होईल, नियमभंग नसेल तर नाही होणार।